नमस्कार, मी डॉक्टर दीपा शुक्ल, प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका। सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत। या पावसाळ्यामध्ये विविध आजारांचा प्रादुर्भाव होतो। आता आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये स्वाईन फ्लू या आजाराचे 2 रुग्ण आढळून आलेले आहेत आणि त्यांनी खाजगी रुग्णालयामध्ये औषधोपचार घेतलेले आहेत आणि ते आता बरे झालेले आहेत। तर या आजारामध्ये जास्त डिग्रीचा ताप, घसादुखी, अंगदुखी, खोकला अशी विविध लक्षणं आढळून येतात। अशी जर लक्षणं कुणाला आढळून आली तर त्यांनी आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये किंवा रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा। तसेच या आजारामध्ये थुंकी किंवा खोकल्यामधनं जे थेंब उडतात त्याच्यामुळे हा आजार त्याच्या संपर्कात आलेल्या दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो। हा आजार व्हायरसमुळे होत असल्यामुळे या आजारावर अँटीबायोटिक्स काम करत नाही। तरी या आजारासाठी आपल्याकडे दुसरी औषधं उपलब्ध आहेत। वयोवृद्ध नागरिक, गरोदर महिला, लहान बालकं ह्यांनी सुद्धा विशेष या आजाराची अशी काळजी घ्यावी की त्यांनी शक्यतो गर्दीत जाणं टाळावं आणि मास्कचा वापर करावा। तसेच बाहेरून आल्यावर हात सॅनिटायझर किंवा साबणाने जरूर धुवावे। तरी अशा आजाराला कोणी घाबरू नये आणि सतर्कता जरूर बाळगावी असे मी नागरिकांना आवाहन करते। धन्यवाद।